पार पडले, नेमकं काय बैठकीमध्ये निर्णय झालेत आणि काय मागणी आहे प्रशासनाला? आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती. कारण ह्या बैठकीचा उद्देश असा होता, 10 दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मसजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं. ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या. त्यापैकी 2 आरोपी अटक झालेत, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही. त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही. जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. SIT मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही, किंवा ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा लागलाय नाही लागलाय, किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे 8 आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही. हा कशामुळे नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतंय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर 100% आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावरवर चढून त्या टावरवरून उडी मारणार आहेत. आणि 14 तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी. पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं, आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावं. या आमच्या मागण्यात. आणि या उद्या ह्याच्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी, बाकीच्या ज्या मागण्यात ह्या सगळ्या शासनाच्या हातातल्या. मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत GR काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा. त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या आज संध्याकाळीच, कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार आहेत. म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत. नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम. हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे. म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला. आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे.